एका भक्ताला आयुष्यात सतत संकटे, दारिद्र्य आणि भूताखेतांचा त्रास होता. तो थकून मच्छिंद्रनाथ महाराजांच्या चरणी आला आणि रडत रडत आपल्या दुःखाची कहाणी सांगू लागला. महाराजांनी शांत स्मित करून भक्ताला म्हणाले, बाळा, तुझ्या हृदयात श्रद्धा असेल तर हा मंत्र तुला सर्व संकटातून बाहेर काढेल. आणि त्यांनी गुप्तनाथ मंत्र त्याच्या कानात दिला. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. महाराजांनी सांगितले, हा मंत्र दररोज पहाटे आणि संध्याकाळी 108 वेळा जप. तुझ्या घरात दिवा लाव आणि नवनाथांची आठवण ठेव. हा मंत्र तुझ्या आयुष्यातील अंधकार नष्ट करेल. भक्ताने मंत्राचा नियमित जप सुरू केला. काही दिवसांतच त्याच्या आयुष्यातील वाईट शक्ती नाहीशा झाल्या. घरात सुखशांती नांदू लागली. गावकरी आश्चर्यचकित झाले आणि मच्छिंद्रनाथ महाराजांच्या कृपेची जयघोष करू लागले. शिक्षा. श्रद्धेने घेतलेला गुरु दिलेला मंत्र कधीही वाया जात नाही. मंत्र ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. एका भक्ताला आयुष्यात सतत संकटे, दारिद्र्य आणि भूताखेतांचा त्रास होता. तो थकून मच्छिंद्रनाथ महाराजांच्या चरणी आला आणि रडत रडत आपल्या दुःखाची कहाणी सांगू लागला. महाराजांनी शांत स्मित करून भक्ताला म्हणाले, बाळा, तुझ्या हृदयात श्रद्धा असेल तर हा मंत्र तुला सर्व संकटातून बाहेर काढेल. आणि त्यांनी गुप्तनाथ मंत्र त्याच्या कानात दिला. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. महाराजांनी सांगितले, हा मंत्र दररोज पहाटे आणि संध्याकाळी 108 वेळा जप. तुझ्या घरात दिवा लाव आणि नवनाथांची आठवण ठेव. हा मंत्र तुझ्या आयुष्यातील अंधकार नष्ट करेल. भक्ताने मंत्राचा नियमित जप सुरू केला. काही दिवसांतच त्याच्या आयुष्यातील वाईट शक्ती नाहीशा झाल्या. घरात सुखशांती नांदू लागली. गावकरी आश्चर्यचकित झाले आणि मच्छिंद्रनाथ महाराजांच्या कृपेची जयघोष करू लागले. शिक्षा. श्रद्धेने घेतलेला गुरु दिलेला मंत्र कधीही वाया जात नाही. मंत्र ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः.